नमस्कार, जय हिंद, जय भारत. आज 27. आज भारतानं 27 तारखेला 27 देशासोबत एक साथ जे म्हणतो ना एक रिदम आला आहे त्याच्यामध्ये साधलं. कसं तर युरोपियन युनियनच्या कमिशन आणि काउन्सिल तिथं ॲज अ युरोपियन युनियन 27 देशांचा एक देश म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, त्याच्या ॲज अ कमिशन आणि काउन्सिल 2 हेडक्वार्टर आहे. त्याचे दोघं हेड उर्सुला वॉन डेर लेन आणि अँटोनियो कोस्टा दोघंही भारताच्या दौऱ्यावर होते 4 दिवसासाठी. ॲज अ 26 जानेवारीसाठी चीफ गेस्ट म्हणून उर्सुला वॉन डेर होत्या. ठीक आहे, त्यांनी ॲज अ डील म्हणून फ्री ट्रेड ॲग्रीमेंटसोबत करत युरोपियन युनियनचा आणि भारताचा ठीक आहे ॲज अ ट्रेडसाठी भारत ॲज अ सोर्स म्हणून एक साध्य केला. ठीक आहे, याचा झटका अमेरिकेला बहुत मोठ्या प्रमाणात बसला असेल. बिकॉज अमेरिका पहिल्यापासूनच विरोधात होता ॲज अ कोणत्याही पद्धतीची भारतासोबत ट्रेड डील नाही व्हावं. आणि भारत ज्या पद्धतीनं रशियन ऑइल इम्पोर्ट करत होता आणि युरोपियन युनियनलाच विकत होता, तर त्याच्या विरोधात भारतावर त्यांना सँक्शनही लावले. ठीक आहे, टॅरिफही लावला. तरी पण ठीक आहे सर, भारत तर ॲज अ प्रोड्युसर नाही आहे कोणत्याही पद्धतीचं क्रूड ऑइल, पण भारतात कसा काय युरोपियन युनियनला एक्सपोर्ट करत होता. तर रशियाकडून क्रूड ऑइल स्वस्त घेत. ठीक आहे, युक्रेन रशिया जेव्हा चालू होता, बिकॉज रशियाने पूर्ण मार्ग बंद केले नाटोसोबतचे. नाटोमध्ये कोणते देश येते ॲज अ मॅक्झिमम युरोपियन युनियन कंट्रीज येते. ठीक आहे, त्याच्यात 27 कोणते युरोपियन देश येते, जे की मॅक्झिमम UK आहे, फ्रान्स आहे. ठीक आहे, बहुत मोठा जर्मनी झाले, ज्यांना दिक्कत होऊन गेली ॲज अ फ्यूलची अशी तशी भरपूर मोठ्या प्रमाणात रशियाकडून त्याला इम्पोर्ट व्हायचा ॲज अ फ्यूल. म्हणजे अल्टिमेट त्याच्यासाठी युरोपियन लोकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बिकॉज ते पैसा थोडीच खाणार आहे, त्याला एनर्जी पाहिजे आणि तिथं थंडी जास्त पडते ॲज अ ट्रॉपिक वर आल्यामुळं. ठीक आहे, आर्क्टिक क्षेत्रामध्ये येते त्याच्यामुळं. सोबतच भारत ॲज अ सोर्स ऑफ त्याच्यात संधीचा फायदा म्हणून भारतानं रशियन ऑइल इम्पोर्ट केलं. भारतामध्ये बहुत मोठ्या रिफायनरी आहे, त्याच्यातली जामनगर रिफायनरी सर्वात मोठी आहे. आणि भारत ॲज अ मार्केट म्हणून उभरलं. बिकॉज भारतामध्ये चीप लेबर आहे, बहुत मोठ्या प्रमाणामध्ये ॲज अ सोर्स सापडतो. आणि त्या मोठमोठ्या रिफायनरीला चालना मिळावी यासाठी भारतानं एक्सपोर्ट केला ॲज अ युरोपियन युनियनले. युरोपियन युनियनकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला. पण युक्रेन रशियाच्या पद्धतीत चालत होतं, तर US टोका डायरेक्टली भारतावर होता. बिकॉज रशियाकडून घेतलेला ऑइल भारतात रिफाईन होत आहे आणि युरोपमध्ये चाललं. युरोपचा पैसा अल्टिमेट रशियाला चालला भारताच्या माध्यमातून, आणि रशिया युक्रेनसोबत वॉरमध्ये लढून राहिला आहे. ठीक आहे, म्हणजे युरोपियन युनियन ज्या गोष्टीसाठी युक्रेनसोबत होते ॲज अ नाटो फोर्स लाईट करत होती, तीच गोष्ट अल्टिमेट भारताकडून साध्य होत होती. म्हणून अमेरिकेनं भारताला 1-2 डाव वॉर्निंगही दिली, पण अल्टिमेट भारतानं नाही ऐकलं काही पद्धतीचं, तर मग टॅरिफ ॲज अ झेला लागला. ठीक आहे, असो काही गोष्टी चांगल्यासाठी होतात म्हणून होऊ द्यायला पाहिजे. ठीक आहे, पण भारत आपलं स्टँड कायम ठेवत कोणाच्या सपोर्टमध्ये न जाता दोघाले एका बेंचवर आणून ॲज अ समझोता करू ह्याच मार्गदर्शनावर शेवटपर्यंत चालला. पण आतापर्यंत ते युद्धाला थांबलं नाही. ठीक आहे, युद्धाचा पार्ट नाही, आपला पार्ट आहे ॲज अ भारतासोबत झालेली युरोपियन युनियनची सर्वात मोठी आजपर्यंतची. बिकॉज 2005पासून 8 दोघांच्या समूहिक बैठका झाल्या, पण आजपर्यंत त्या पद्धतीचं बोथ झालं. राष्ट्रपती आले, प्रेसिडेंट आले. ठीक आहे, बहुत मोठ्या देशाचे PM आले, भारतीय ओरिजिनचे लोकंसुद्धा आले, पण आपली डील काही शक्य झाली नाही. पण ॲज अ 2026मध्ये ठीक आहे, 26 जानेवारीच्या पर्वावर 27 तारखेला 27 देशासोबत भारतानं एक सुनहरी संधी साधली. सोबतच युरोपियन युनियनला तशी परिस्थिती निर्माण होऊन बसली, म्हणून युरोपियन युनियन भारताचा ॲज अ ऑप्शन चायना प्लस पॉलिसीच्या विरोधात जाऊन आणि अमेरिका
याच्या ताब्यात न येता, बिकॉज अमेरिका ॲज अ नाटो तोडण्यासाठी मागं पुढं पाहत नव्हता आणि त्यांना ग्रीनलँडवर ज्या पद्धतीचा स्वतःचा डावा ठोकला त्याच्यावर युरोपियन नेशन्स थोडेसे चिंतितच होते, बिकॉज त्यांनी स्वतःची फोर्स तयार करायला लावली, स्वतःची ॲज अ जे कमांड होती त्याच्यावर थोडंसं हस्तक्षेप केला, बिकॉज त्याच्या अस्तित्वावर जेव्हा गोष्ट आली तेव्हा वाटलं का नाही बाईसाहेब आपण कुठंतरी मागं पडलो, ठीक आहे. आणि त्याच्यातच त्यानं ॲज अ भारताला साधलं असं समजून जा. याच्यामुळं काय होतील, भारतामध्ये थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, बिकॉज जर ट्रेड डील कमी ॲज अ फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं तर युरोपियन युनियनमध्ये जर्मनीच्या साऱ्या मर्सिडीज आहे, मोठमोठ्या गाड्या आहे, ठीक आहे. त्या गाड्या भारतामध्ये स्वस्त्या येतील, ऑडी झालं, मर्सिडीज झालं, ठीक आहे, लँड क्रुझर, लँड रोवर ॲज अ मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या कॉम्पिटिशन भारताच्या गाड्यासोबत करतील, बिकॉज अल्टिमेटली भारताचं ॲज अ ज्या पद्धतीचं कॉम्पिटिशन मार्केट आहे त्याच्यासोबत होतील, सोबत वाईन स्वस्त्या येतील ॲज अ युरोपियनवाल्या, ठीक आहे. बाकी भारताला त्याच्यातून फायदाच होतील, बिकॉज भारताचा युरोपियन युनियनसोबतचा 5,00,000 करोडचा ट्रेड होतो, ठीक आहे. त्याच्यात भारत ट्रेड सरप्लसमध्येच असतो आणि युरोपियन युनियनचा 5.5 इम्पोर्ट भारतामध्ये. सोबतच अल्टिमेट एकच गोष्ट सांगायची इच्छा आहे, जर ॲज अ अमेरिका स्वतःला शहाणा समजत असेल तर त्याचे तोड जगापाशी असायला हवेत आणि अल्टिमेटली जर ते तोड शोधायचे असेल तर ॲज अ अपॉर्च्युनिटी संधी भेटायलाच हवी, ॲज अ चायना आणि ॲज अ अमेरिका, ॲज अ इंडिया, बिकॉज रशिया कुठंतरी कमी पडला आहे आणि आता अमेरिकेला वाटते का फक्त आपला तोड चायनाच असतील, पण नाही, चायनाला ॲज अ पाठोपाठ भारतसुद्धा एक आजकाल उभरती अर्थव्यवस्था आहे, त्याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. सोबतच आज काही निगेटिव्ह नाही सांगितलं, पण अल्टिमेट थोडंसं वळावं असं वाटत आहे, बिकॉज ह्या ट्रेड डीलनं आपल्याला ॲज अ देशामध्ये जर उभरून येत असेल, भारतामध्ये ॲज अ एम्प्लॉयमेंट जनरेट होत असेल, ठीक आहे, याच्यामुळं भारताला आर्थिक संधी प्राप्त होत असेल, भारतामध्ये गुंतवणूक होत असेल तर ही चांगलीच गोष्ट झाली. आणि अल्टिमेटली ट्रेड कोणाही सोबत असो, ठीक आहे, जिओ पॉलिटिक्समध्ये कोणीही कोणाचा परमनंट शत्रू नसतो, कोणी कोणाचा परमनंट मित्र नसतो, म्हणून ॲज अ हिताच्या गोष्टी जर असेल तर त्या साधणं आणि भारत त्याच्यामध्ये महारथ हासिल करतो, बिकॉज भारताची डिप्लोमॅसी सर्वोपरी आहे, भारत आपलं हित जाणतो आणि भारत अशाच पद्धतीनं, ठीक आहे, समोरही प्रगतीच्या पथावर चालतील, ठीक आहे. थोडंसं युथनं कॉपरेशन करायला पाहिजे, थोडंसं युथनं समोर यायला पाहिजे, ठीक आहे, नवनवीन आयडिया डेव्हलप करायला पाहिजे, संधीचं सोनं करायला पाहिजे, अल्टिमेट हेच आपल्या जीवनाचं तात्पर्य असायला पाहिजे, ठीक आहे. तर बाकीचं जास्त काही वाटलं असेल तर माफ करा, मी तेजस गाटे असे नवनवीन मुद्दे चर्चा घेऊन येत राहणार आपल्या चॅनलवर. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.